नाशिकमध्ये कायद्याच्या संरक्षणाची दिशा देणाऱ्या खाकीची आणि जगातील सर्वात मोठ्या धार्मिक सोहळ्याचं नेतृत्व करणाऱ्या महाकुंभ नियोजनाची प्रशंसा करण्यात आली आहे। दैनिक पुढारीतर्फे आयोजित महाकुंभ नेतृत्व आणि खाकी सन्मान 2025 हा भव्य सोहळा त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील फ्राउशी अकादमीमध्ये उत्साहात रंगला। प्रशासन, पोलीस दल आणि साधू महंतांच्या उपस्थितीमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीतील जबाबदारी पार पाडणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा या दरम्यान सन्मान करण्यात आला। सदरक्षणाय खलनिग्रहणाय या ब्रीदवाक्याशी सुसंगत कर्तबगारी आणि शौर्याची उदाहरणं सांगताना सभागृहात टाळ्यांचा कडकडाटही झाला। आपला जीव धोक्यात घालून कर्तव्य पार पाडणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र प्रदान या दरम्यान केलं गेलं। आणि यावेळी नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला या मोहिमेमुळे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि पोलीस दलाचंही कौतुकही झालं। तसंच या सोहळ्याचा कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंग, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील तसंच अखिल भारतीय दिगंबर आखाड्याचे आणि विविध आखाड्यांचे महंत संत उपस्थित होते। प्रयागराज 2025 में जो हुआ कुंभ विश्व का सबसे बड़ा मेला, कोई ऐसी घटना नहीं घटी जो पुलिस से संबंधित हो और वहां घटित हुई। निर्विघ्न 45 दिन में 65 करोड़ लोग आए और सकुशल वापस गए बगैर किसी परेशानी के। इसलिए देश में मेरा तो क्या है, पूरे देश में पुलिस की अहम भूमिका है, तभी देश चल रहा है, नहीं तो असंभव है। मेरे पास शब्द नहीं है कुछ और इससे ज्यादा करने। त्याच्यामध्ये ग्रामकालपतचं नियोजन आहे, त्र्यंबकेश्वर दर्शन पतचं नियोजन आहे, तर खूप मोठ्या प्रमाणात सगळे काम सुरू आहे। एवढंच आहे की नाशिककरांना सोबत घेऊन आपल्याला पुढच्या 1.5 वर्षाचा प्रवास करावा लागणार आहे, बिकॉज विकास काम खूप मोठ्या प्रमाणात खूप पॅरलली चालणार आहे आणि त्याच्यामध्ये सीपी सरांच्या सोबत इतर सर्वांच्या सोबत बसून आपण त्याचं नियोजन करतोय। बट बी रेस्ट एश्योर्ड, कुंभाच्या आधी 100% आम्ही कंप्लीट करणार आहोत आणि पुढचा तुमचे प्रश्न असू शकतात विथ क्वालिटी कंप्लीट करणार आहोत, तो पण आता आजच सांगतो। त्या नियोजनाप्रमाणे आम्हाला काय गरज लागणार याबद्दल मला वाटतं पहिल्यांदाच या एवढ्या मोठ्या नियोजनामुळे मध्ये आम्हाला विचारणा करण्यात आली की कुठे काय करायला पाहिजे, कुठले रस्ते असतील, फ्लायओव्हर असतील, तर ते सगळे अभिप्राय आम्ही प्राधिकरणाला, कॉर्पोरेशनला, पीडब्ल्यूडीला दिले आणि त्यानुसार प्लॅनिंग करून अतिशय उत्कृष्ट आणि फास्ट काम चालू आहे की ज्यावर सर्व वरिष्ठ अधिकारी आणि माननीय मुख्यमंत्री महोदय हे स्वतः देखरेख करत आहेत। त्यामुळे मला वाटतं फारच चांगलं चित्र आम्हाला बघायला मिळतं आणि शेवटच्या क्षणी यांनी जी काही सगळे प्रयत्न केलेले आहेत तर तो शेवटचा खेळ आम्ही मारून टाकू। आम्ही लोक सुद्धा निसर्गप्रेमी आहे, परंतु हा एक राजकीय एक मुद्दाम डाव टाकलाय की हे यांच्याकडनं कामवेळेवर होऊन नाही राहिले, त्याकरिता एकमेकावर आरोप प्रत्यारोप करता करता हा नुसता एक यांनी वेळ घालवण्याचं एक षडयंत्र दिसतंय। मठ मंदिरांना महापालिकेने नोटीस दिली असेल तर ती महापालिकेने देऊ नये किंवा त्याचं व्यवस्थापन करावं, त्यांना व्यवस्थित कुठेतरी शिफ्ट करावं, असं कुठल्याही साधूंना असं विस्थापित वगैरे करता कामा नये, त्याचा आम्ही पूर्णपणे विरोध करू।